तर ही थेट नाशिकमधील दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये शिवसेना उभाटाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। खड्ड्यांचं जे साम्राज्य सध्या नाशिक सह परिसरामध्ये पाहायला मिळते, त्या विरोधामध्ये ठाकरेंच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अखेर ठाकरेंच्या पक्षाचा हा मोर्चा निघालेला आहे। तर ही थेट नाशिकमधील दृश्य आपण पाहतोय। संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंचा हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिक महापालिकेवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढच्या काही वेळातच हा मोर्चा नाशिक महापालिकेवर धडकणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून संजय राऊत नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण याआधी देखील त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांच्या संदर्भात पालिका प्रशासनावर आणि सरकारवर देखील टीकास्त्र लागलेलं होतं। तर ठाकरेंच्या या मोर्चाची दृश्य देखील आपण पाहतोय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य देखील आता समोर आलेली आहे। मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक, काही स्थानिक, यासोबतच पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिक महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चा काढलेला आहे। तर मोर्चातील ही दृश्य देखील आपण पाहतोय। यमराज देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रतिकात्मक यमराज देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। एक अनोखा अंदाज या मोर्चामध्ये या मोर्चेकऱ्यांचा पाहायला मिळतोय। ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले, पालिकेवर मोर्चा काढण्यात आलेला आहे। संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। नाशिकमधील खड्ड्यांवरून आता ठाकरेंच्या पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आतापर्यंत अनेकांचा मृत्यू खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये झालेला आहे। त्यावरून महाराष्ट्रामध्ये बरंच राजकारण देखील मध्यंतरीच्या काळामध्ये रंगलेलं होतं। विरोधकांनी देखील नाशिकच्या खड्ड्यांवरून सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले, पालिका प्रशासनावर ताशेरे ओढलेले होते आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये पालिका प्रशासनानं रस्ते डागडुजीचं काम देखील हाती घेतलं। काही ठिकाणी खड्डे देखील बुजवण्यात आले। मात्र ठाकरेंचा पक्ष आता आक्रमक झालेला आहे। रस्त्यांवर जे पडलेले खड्डे आहेत त्या संदर्भात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने मोर्चेकरी आता महापालिकेच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। यमदूत म्हणून एक रेडा देखील या मोर्चामध्ये आता आणण्यात आलेला आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। किरण, आपण पाहतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अगदीच काही वेळापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि रस्त्यांवर पडलेले जे खड्डे आहेत या सगळ्या मुद्द्यावरती आज शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि नाशिक महापालिकेवरती हा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी सामील झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने वेगवेगळे प्रतिकात्मक जे वेशभूषा करून सुद्धा पदाधिकारी आलेले आहेत। जे यमराजच्या भूमिकेत एक पदाधिकारी या मोर्चामध्ये हे सामील झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने एक रेड्याला सुद्धा या मोर्चामध्ये आणण्यात आलेला आहे। नाशिक शहरातील जे रस्त्यांची अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे रेड्यावरती फिरण्याची वेळ आता नाशिककरांवरती आलेली आहे। अशा पद्धतीचा आरोप करत या रेड्याला या मोर्चामध्ये आणण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने जे कुंभमेळ्याचे कामं नाशिकमध्ये सुरू आहेत या कुंभमेळ्याच्या कामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप जे आहे ते खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। अनेक मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे घेऊन आज